नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5चा या व्हिडिओमध्ये चौथा, पाचवा आणि सहावा हे 3 प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे 3 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। त्या प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये चौथा, पाचवा आणि सहावा प्रश्न सोडवूया। चौथा प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे। फाइंड दी फ्रॅक्शन, यामध्ये आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचा आहे। फ्रॅक्शन म्हणजे काय की ज्याला न्यूमरेटर आहे आणि डिनोमिनेटर पण आहे, की ज्याला न्यूमरेटर आहे आणि डिनोमिनेटर पण आहे, हा झाला फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक। सपोज x इज अ न्यूमरेटर आणि y इज अ डिनोमिनेटर। तर आपल्या दोन कंडिशन इक्वेशनमध्ये काय दिलेले आहेत, दी डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, डिनोमिनेटर म्हणजे y ऑफ अ फ्रॅक्शन इज म्हणजे इक्वल टू इज 4 मोर 4 आणि मोर म्हणजे प्लस दॅन इट्स ट्वाइस न्यूमरेटर, न्यूमरेटर x आहे, ट्वाइस म्हणजे 2x होईल। ही एक कंडिशन दिलेली आहे। दुसरी कंडिशन काय दिलेली आहे, डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स दी न्यूमरेटर इफ both the numerator and the denominator are reduced by 6। आता या न्यूमरेटरमधून आपण 6 रिड्यूस केले तर x मायनस 6 होईल, म्हणजे न्यूमरेटर कसा होईल आपला x मायनस 6चा होईल। आणि डिनोमिनेटरमधून जर 6 आपण मायनस केले म्हणजे y मायनस 6, तर आपला नवीन डिनोमिनेटर कसा होईल y मायनस 6 या प्रकारचा होईल। आता हा न्यूमरेटर आणि हा डिनोमिनेटर, देन डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स, डिनोमिनेटर म्हणजे y मायनस 6 बिकम्स 12 टाइम्स, 12 टाइम्स म्हणजे 12 इंटू दी न्यूमरेटर, न्यूमरेटर x मायनस 6, x मायनस 6 हे एक आपलं दुसरे इक्वेशन होईल। दोन इक्वेशन मिळाले, हे सॉल्व केले तर x आणि y चे व्हॅल्यू आपल्याला काढता येतील। सोडूया। फ्रॅक्शन फाइंड आउट करायचा आहे। फ्रॅक्शनसाठी आपण सपोज x अपॉन y बी दी फ्रॅक्शन व्हेअर यामध्ये x इज अ न्यूमरेटर and y is a denominator। x हा अंश आहे आणि y हा छेद आहे, डिनोमिनेटर। फ्रॉम फर्स्ट कंडिशन इक्वेशनमध्ये आपल्या दिलेल्या माहितीमध्ये फर्स्ट कंडिशन काय आहे, दी डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 दॅन इट्स ट्वाइस न्यूमरेटर। डिनोमिनेटर येथे y आहे, तो इक्वल आहे 4 आणि प्लस ट्वाइस न्यूमरेटर। हे आपलं एक इक्वेशन तयार झालं, इक्वेशन नंबर 1। पहिल्या कंडिशननुसार पहिलं इक्वेशन तयार झालेलं आहे। आता दुसरी कंडिशन कशी आहे, आफ्टर रिड्यूस बाय 6, आफ्टर reducing रिड्यूस म्हणजे त्यामधून मायनस करायचे, रिड्यूसिंग 6 फ्रॉम न्यूमरेटर and denominator then न्यूमरेटर कसा होईल मग आपला x मायनस 6 आणि डिनोमिनेटरमधून आपण 6 मायनस केले तर y मायनस 6 अँड y मायनस 6 बिकम्स न्यूमरेटर। सेकंड कंडिशनसाठी हा न्यूमरेटर होईल आणि हा डिनोमिनेटर होईल, बिकम्स न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर।
आता सेकंड कंडिशन लिहू आपण. फ्रॉम सेकंड कंडिशन, दिलेल्या माहितीमध्ये सेकंड कंडिशन काय आपली, डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनोमिनेटर येथे कोणता डिनोमिनेटर आहे आपला, y-6, म्हणजे y-6 बिकम्स 12 टाइम्स म्हणजे 12 इंटू न्यूमिरेटर. न्यूमिरेटर आपला x-6. हे एक आपलं दुसरं इक्वेशन आलेलं आहे. आता हे इक्वेशन सेकंड नंबर. आता y इक्वल टू ही व्हॅल्यू आलेली आहे फर्स्ट इक्वेशनमध्ये, बरोबर आहे. ही व्हॅल्यू yची आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. पुट y इक्वल टू 4 + 2x फ्रॉम 1, म्हणजे पुट y इक्वल टू 4 + 2x फ्रॉम 1 इन इक्वेशन 2. ह्या 2 मध्ये पुट करू आपण. y ची व्हॅल्यू 4 + 2x पुट करू आपण, म्हणजे 4 + 2x - 6 इक्वल टू 12. हा मल्टिप्लिकेशन करून घेऊ, x आणि -72 होतील. आता हे इक्वेशन सॉल्व केलं, पूर्ण x फॉर्ममध्ये आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. देअरफॉर आता ही टर्म या साईडला करू आपण आणि ही टर्म या साईडला करू. काहीच बदल नाही करायचा, फक्त ही टर्म या साईडला, ही साईड राईट साईड लेफ्ट साईडला आणली आणि लेफ्ट साईड आपण राईट साईडला नेऊ. 4 + 2x - 6. आता काय करू, जे व्हेरिएबल आहेत x एका साईडला आणू आणि जे कॉन्स्टंट आहेत ते राईट साईडला आणू. लेफ्ट साईडला आपण सर्व व्हेरिएबल एकत्र करूत, म्हणजे 12x, हे 2x या साईडला प्लसमध्ये आहेत, या साईडला आल्यावर मायनसमध्ये 2x होतील, बरोबर आहे. हे 4, हे 6, म्हणजे 4, हे -6 या साईडचे ॲज इट इज, आणि हे -72 या साईडला आले तर +72 होतील. आता हे आपण सॉल्व करू. 12x - 2x म्हणजे 10x होतील, 10x. आता 72 + 4 म्हणजे 76 होतील, आणि 76 मधून 6 मायनस झाले तर 70 आन्सर येईल. यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल. x इक्वल टू 70/10. 0 0 कॅन्सल, म्हणजे आन्सर काय येईल, फक्त 7. देअरफॉर x इक्वल टू 7. x ची व्हॅल्यू काढली म्हणजे आपला न्यूमिरेटर आपल्याला मिळालेला आहे. आता पुट x इक्वल टू 7, पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये 7 ची व्हॅल्यू पुट करू, y ची व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला. y इक्वल टू, मग इक्वेशन 1 कसं होईल, y इक्वल टू 4 + 2 आणि x च्या ऐवजी आपण 7 पुट केले, 2 × 7. देअरफॉर y इक्वल टू 4 + 2 × 7 म्हणजे 14 होतील. y इक्वल टू 14 + 4 म्हणजे 18. y ची व्हॅल्यू 18 मिळालेली आहे, x ची व्हॅल्यू 7 आलेली आहे. x म्हणजे आपला न्यूमिरेटर आहे, y म्हणजे डिनोमिनेटर आहे. दोन्ही मिळालेले आहेत म्हणजे आपला फ्रॅक्शन मिळालेला आहे. आन्सर काय येईल आपलं, आन्सर रिक्वायर्ड फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक, रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज x/y. x/y म्हणजे 7/18. हा आपला फ्रॅक्शन येईल. नेक्स्ट, या प्रश्नामध्ये मित्रांनो ए टाईपचे बॉक्स आहेत. हे ए टाईपचे बॉक्स घेतलेले आहेत आपण, आणि काही बॉक्स बी टाईपचे आहेत. हे सर्व बॉक्स बी टाईपचे आहेत. आणि हे ट्रक आहे. हे बॉक्स आपल्याला ए टाईपचे आणि बी टाईपचे बॉक्स ह्या ट्रकमध्ये लोड करायचे आहेत, आणि ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन. 10 टन वजन ह्या ट्रकमध्ये आपण भरू शकतो. 10 टन, 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. 10 टन म्हणजे टोटल कॅपॅसिटी किती आहे, 10,000 किलोग्रॅम. टन म्हणलं तर 10 टन, आणि किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केलं तर 10,000 किलोग्रॅम होतील. म्हणजे ह्या ट्रकची कॅपॅसिटी आहे 10,000 किलोग्रॅम. आता ए टाईपचे बॉक्स आणि बी टाईपचे बॉक्स आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड दी वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स. ए टाईपच्या बॉक्ससाठी आपण काय करू,
वेट x किलोग्रॅम कन्सिडर करू आणि बी टाईपच्या बॉक्ससाठी आपण y किलोग्रॅम वेट आहे त्या बॉक्सचं असं कन्सिडर करू. आता ए टाईपचे बॉक्स आणि बी टाईपचे बॉक्स आपण पहिली कंडिशन कशी आहे, व्हेन 150 बॉक्सेस ऑफ ए टाईप, हे जर 150 बॉक्सेस ए टाईपचे 150 बॉक्सेस आणि 100 बॉक्सेस ऑफ बी टाईपचे बॉक्स 100, हे दोन्ही जर आपण लोड केले याच्यात म्हणजे 150 वजन होईल त्या ए टाईपच्या बॉक्सचं x आणि प्लस 100 बी टाईपच्या बॉक्सचं वेट होईल 100y, तर ट्रकची कॅपॅसिटी पूर्ण होऊन जाते. म्हणजे हे दोन्ही वेट जर कन्सिडर केलं तर 10,000 किलोग्रॅम आहे, म्हणजे ट्रक लोड होतोय फुल. जर आपण ही एक कंडिशन होईल आपली, म्हणजे 150x प्लस 100y इक्वल टू 10,000, हे एक आपलं इक्वेशन तयार होईल. दुसरं इक्वेशन कसं तयार होईल, आता 150 ऐवजी जर आपण 260, हे एचे बॉक्स ह्या ट्रकमध्ये 260 पॅक केले, 260 आपण लोड केले आणि बीचे बॉक्स 40 लोड केले, म्हणजे x आणि y हे जर पूर्ण लोड केले ट्रक पूर्ण कंप्लीट लोड होऊन जातो आहे. म्हणजे दोघांचं वेट किती येईल, 10,000 किलोग्रॅम. तर दुसरं इक्वेशन कसं होईल, 260x प्लस 40y इक्वल टू पूर्ण कॅपॅसिटी ट्रकची 10 टन किंवा 10,000 किलोग्रॅम. हे दोन इक्वेशन होतील. हे दोन इक्वेशन सॉल्व केले तर आपल्याला प्रत्येक एच्या बॉक्सचं वजन किती आहे आणि बीच्या बॉक्सचं वजन किती आहे हे कॅल्क्युलेट करता येईल. सोडूया. येथे सपोज दी वेट ऑफ ए टाईप ऑफ बॉक्स, सपोज दी वेट ऑफ ए टाईप ऑफ बॉक्स is x kg and the weight of B type of box is y kg. 1 ton equal to 1000 kg. Therefore 10 टन म्हणजे 10,000 kg होईल. पहिली कंडिशन आपल्याला गिवन डाटामध्ये काय दिलेली आहे, फ्रॉम फर्स्ट कंडिशन 150 बॉक्सेस ऑफ ए टाईप त्यांचं वेट x आणि प्लस 100 बॉक्सेस ऑफ बी टाईप त्यांचं वेट 100y इक्वल टू ट्रक पूर्ण लोड होतो आहे म्हणजे ट्रकची कॅपॅसिटी 10,000 किलोग्रॅम. हे इक्वेशन होईल आपलं. पूर्ण इक्वेशनला जर 10 ने डिवाईड केलं तर मग एक 0 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे काय राहील, 15x प्लस 10y इक्वल टू 1000 हे राहील. याला इक्वेशन नंबर 1 आपण कन्सिडर करू. आता दुसरी कंडिशन फ्रॉम सेकंड कंडिशन 260 बॉक्सेस त्यांचं वेट प्लस 40 बॉक्सेस त्यांचं वेट इक्वल टू ट्रक पूर्ण लोड होतोय म्हणजे 10,000 kg. हे दुसरं इक्वेशन. पहिल्या कंडिशननं हे इक्वेशन आलेलं आहे, दुसऱ्या कंडिशननं हे इक्वेशन आलेलं आहे. येथे 10y आहे, येथे 40y आहे. येथे 40y येण्यासाठी या इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 4 ने मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला आपण, तर आता 60x होतील प्लस 40y होतील
आणि हे 1000चे 4000 होतील. दोन्ही साईडला आपण 4ने मल्टिप्लाय केले. आता हे इक्वेशन 3 आलेले आहे. पहिल्या इक्वेशनवरून आपण हे इक्वेशन तयार केले आणि दुसरं इक्वेशन हे आहे. आता ह्या दोन इक्वेशनमध्ये 40y आहे, साइन सेम आहेत, यांची आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. सबट्रॅक्शन घेतली तर y कॅन्सल होतील आणि x ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2 नंबरचं इक्वेशन 260x प्लस 40y इक्वल टू 10,000 आणि 3 नंबरचं इक्वेशन 60x प्लस 40y इक्वल टू 4000. सबट्रॅक्शन घ्यायची आहे, साईन चेंज करावं लागतील. हे मायनस होईल, हे प्लसचं हे मायनस होईल, हे प्लस आहे तर हे मायनस होईल. 40y प्लसमध्ये आहेत, 40y मायनसमध्ये आहेत, अपोजिट साईन आहेत, कॅन्सल झाले. आता 260मधून 60 मायनस झाले तर 200x इक्वल टू 10,000मधून 4000 मायनस झाले तर 6000 राहतील. यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर x इक्वल टू 6000 अपॉन 200 अपॉन 200. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 60 अपॉन 2ने डिवाइड करता येईल. आन्सर येईल आपलं 30 इक्वल टू 30. x ची व्हॅल्यू आली 30. आता पुट x इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. पुट x इक्वल टू 30 इन इक्वेशन 1 इक्वेशन कसं आहे आपलं 15x. x ची व्हॅल्यू आपण येथे पुट करू. 30 म्हणजे 15 इंटू 30 प्लस 10y इक्वल टू 1000. हे इक्वेशन मिळेल. हे सॉल्व करू आपण. हा मल्टिप्लिकेशन 450 होईल प्लस 10y इक्वल टू 1000. देअरफॉर 10y, यावरून 10y ची व्हॅल्यू काढता येईल. 1000 हे मायनसमध्ये येतील 450. देअरफॉर 10y इक्वल टू हे सबट्रॅक्शन होईल 550. देअरफॉर y इक्वल टू 550 अपॉन 10. 0 0 कॅन्सल, आन्सर राहील 55. म्हणजे y ची व्हॅल्यू आलेली आहे 55. x व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण, y कॅल्क्युलेट केली. यावरून x म्हणजे काय वेट ऑफ, आन्सर येईल आपलं वेट ऑफ ए टाइप ऑफ बॉक्स इज 30 kg and weight of B type of box is 55 kg. 30 kg 55 kg. नेक्स्ट, येथे मित्रांनो विशालने टोटल प्रवास केलेला आहे 1900 किलोमीटर. हा प्रवास त्याने काही बसने प्रवास केलेला आहे आणि काही प्लेनने प्रवास केलेला आहे. सपोज बसने प्रवास केलेला आहे तो आपण बससाठी x किलोमीटर कन्सिडर करू आणि प्लेनने जो प्रवास केला आहे एरोप्लेनने तो आपण y किलोमीटर कन्सिडर करू. काही प्रवास बसने केलेला आहे आणि काही प्रवास त्याने प्लेनने केलेला आहे. म्हणजे बसने प्रवास केला, प्लेनने प्रवास केला, टोटल प्रवास किती केला 1900. प्रवास प्लस करावं लागतील. म्हणजे हे इक्वेशन फर्स्ट होईल आपलं x प्लस y इक्वल टू 900. दिलेल्या पहिल्या कंडिशननुसार हे इक्वेशन फर्स्ट होईल आपलं. सेकंड कंडिशन काय आहे, बसची स्पीड 60 km/h दिली, 60 km/h आणि प्लेनची स्पीड दिलेली आपल्याला 700 km/h आणि टोटल हा प्रवास करण्यासाठी
5 आवर्स लागलेले आहेत, म्हणजे हे दुसरं इक्वेशन होईल आपलं. येथे हे डिस्टन्स आहे टोटल, म्हणून ह्या दोन्ही टर्म डिस्टन्समध्ये आहेत. येथे हा टाईम आहे, म्हणून ह्या दोन्ही टर्म टाईममध्ये कन्सिडर केलेले आहेत आपण. x/60 म्हणजे x हे डिस्टन्स आहे, 60 हा स्पीड आहे. कारण टाईम म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे टाईम होते. त्यामुळे ह्या दोन्ही टर्म आपण टाईममध्ये कन्सिडर केल्यात आणि टोटल टाईम आहे. हे दोन इक्वेशन तयार झाले. हे फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त एक्सचीच व्हॅल्यू काढायची आहे, वायची काढायची गरज नाही, कारण आपल्याला बसने किती प्रवास केला हेच विचारलेलं आहे. सोडूया. सपोज विशाल ट्रॅव्हल x किलोमीटर बाय बस. बससाठी आपण x घेतलेला आहे. अँड y किलोमीटर बाय एरोप्लेन. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आपली फर्स्ट कंडिशन काय दिली, फ्रॉम फर्स्ट कंडिशन x प्लस y इक्वल टू 1900. हे फर्स्ट इक्वेशन आपण कन्सिडर करू. सेकंड कंडिशन काय, फ्रॉम सेकंड कंडिशन x/60 प्लस y/700 इक्वल टू 5. हे आपलं सेकंड इक्वेशन होईल, कारण येथे आपण टाईम, हे टाईमचं इक्वेशन आहे. टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड. आता हे इक्वेशन आपण सॉल्व करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. ही टर्म ही इंटू ही टर्म, ही टर्म इंटू ही टर्म आणि डिनोमिनेटर यांचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे x प्लस 60y होतील आणि अपॉन हा मल्टिप्लिकेशन 42 आणि 30 इक्वल टू 5. हे इक्वेशन होईल. आता हे आपण या साईडला ट्रान्सफर करू, म्हणजे प्लस 60y इक्वल टू 5 इंटू 42000. आता आपण पूर्ण इक्वेशनमध्ये 10 कॉमन काढू. आपलं 10ने डिवाईड करू. पूर्ण इक्वेशनला आपण 10ने डिवाईड करू, म्हणजे हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल आणि इथला एक 0 कॅन्सल होईल. म्हणजे इथे 70x राहतील आणि प्लस 6y राहतील इक्वल टू, आणि हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण 4200 इंटू 5 00121, म्हणजे हे आन्सर किती येईल 21,000. आता हे इक्वेशन झालेलं आहे आपलं. याला इक्वेशन 2 नंबर कन्सिडर करू आपण. आता फर्स्ट आणि सेकंड या दोन इक्वेशनचा विचार करू. आता येथे 6y आहे, येथे फक्त y आहे, मग येथे 6ने मल्टिप्लाय करू, म्हणजे येथे 6y होऊन जाईल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/6. मग फर्स्ट इक्वेशन कसं तयार होईल, 6ने मल्टिप्लाय केल्यानंतर 6x प्लस 6y इक्वल टू, हा मल्टिप्लिकेशन 19ला 6ने मल्टिप्लाय केलं 114 येईल, 114 आणि हे 200 ॲज इट इज. हे इक्वेशन तयार होईल, इक्वेशन 3 नंबर. आता इथे 6y आहे, येथे 6 हे इक्वेशन आणि हे इक्वेशन 6y आपण सबट्रॅक्शन घेऊ. सबट्रॅक्ट फ्रॉम 2 इक्वेशन 3 6x प्लस 6y इक्वल टू, ही व्हॅल्यू ग्रेटर आहे आणि ही
ही व्हॅल्यू स्मॉलर आहे आणि ही व्हॅल्यू ग्रेटर आहे. त्यामुळे आपल्याला इक्वेशन हे 3 मायनस करायचे 2मधून, फ्रॉम 2. त्यामुळे हे इक्वेशन 21,000 ग्रेटर आहे. त्यामुळे हे इक्वेशन आधी लिहू आपण, म्हणजे 70x + 6y = 21,000 आणि हे इक्वेशन नंतर लिहू सबट्रॅक्शन घेताना. आता सबट्रॅक्शन घ्यायचे म्हणून साईन चेंज होतील. साईन चेंज केले हे मायनस होईल, हे प्लसचं हे मायनस होईल, हे प्लसचं हे मायनस होईल. +6x - 6x अपोजिट साईन कॅन्सल होतील. 70मधून 6 गेले तर राहतील 64 आणि x = हे पूर्ण सबट्रॅक्शन 0 0 6 आणि 9. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काढता येईल यावरून. x = 9600/64. आता दोन्ही साईडला आपण 16ने डिवाईड करू. 16×64 16×96 म्हणजे 600/4. 4ने डिवाईड करू. 4 × 4 2 4 5 20 0 150. आन्सर काय येईल आपलं? याचा आन्सर येईल 150. एक्स काढलेला आहे आपण 150 किलोमीटर. आन्सर विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर बाय बस. वायची व्हॅल्यू काढायची गरज नाही, फक्त आपल्याला बसची विचारली. बससाठी आपण एक्स कन्सिडर केलं तर एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.